नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये. तर आज मी तुला छान अशी गावरान चवळीची रस्सा भाजीची रेसिपी सांगणार आहे. तर अगदी साधी सोपी व झटपट तयार होणारी पण तेवढीच टेस्टी अशी लागणारी ही चवळीची भाजी आहे. तर रस्सा भाजी तुम्ही भाजीला काही नसल्यावरती ही पटकन अशी करू शकता. तर भिजाय घालायचं टेन्शन नाही किंवा काही नाही. तर अशा प्रकारची गावरान चवळी असते. जर तुमच्याकडे गावरान नसेल तर तुम्ही जी विलायती मिळते तीही घेऊ शकता. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी चवळ्या आहे तर ते स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. कुकरमध्ये घालून कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं व कोथिंबीरीचे जे देठ आहेत तर ते घेतलेले आहेत व छान असं बारीक करून घ्यायचं. त्यानंतर बारीक झाल्यानंतर चवळी अशा प्रकारे छान अशी मऊसूत अशी शिजलेली आहे. तुम्हाला जर थोडीशी ठेवायची असेल तर शिट्टी कमी जास्त करू शकता व अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने थोडीशी स्मॅश करून घ्यायची, म्हणजे आपला रस्सा आहे तर तो मिळून येतो. त्यामध्ये एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही व स्मॅश केल्यामुळे आपल्या भाजीलाही चव खूप छान येते. कढईमध्ये इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. तेलामध्ये मीठ टाकलं म्हणजे भाजी खूप चवदार अशी होते. त्यानंतर इथे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे. कांदाही छान असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून छान असं जिरेही फुलून द्यायचं. त्या आपण जे वाटण करून घेतलेलं आहे खोबरं व कोथिंबीरीचं ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केलं की यामध्ये थोडीशी हळद, धने पावडर व घरचा कांदा लसूण मसाला आहे तर तो घातलेला आहे व आलं लसूण पेस्टही घातलेली आहे. छान अशी मिक्स करून घ्यायचं व मसाले करपून यासाठी थोडंसं चवळीमधील जे गरम पाणी आहे तर ते टाकायचं व छान असे मिक्स करून मसाला भाजला की त्यामध्ये आपण चवळी शिजलेला आहे तर ते मिश्रण टाकून छान असं तुम्हाला आवडेल तेवढा पाणी ओतून छान असा रस्सा तयार करून घ्यायचं. अगदी झटपट अशी बनणारी व भाजीला काही नसेल तर पटकन असं कुकरला चवळी लावून तयार होणारी भाजी आहे. त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी व कोथिंबीर टाकून उकळी काढून घेतलेली आहे. तर शिजल्यानंतर पहा कशा प्रकारे झालेली आहे व चव ही खूप छान अशी लागते व झटपट तर तयार होतेच. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. नक्की करून पहा व झाल्यानंतर कशी झाली तेही मला सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.